तर बीडमधील या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात आणि संदीप क्षीरसागर यांच्यावरील आरोपांवर पंकज भोयर यांनी राजकीय दबाव न टाकता चौकशी केली जाईल अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहुयात। की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये ह्या राज्याचं संपूर्ण गृह विभाग हा निष्पक्षपणे आणि अतिशय धाडसी कारवाई सर्व ठिकाणी करतो आहे। त्याच्यामुळे कोणाचंही त्या ठिकाणी राजकीय पार्श्वभूमीचं नाव न घेता त्या प्रकरणाची सत्यता तपासून जे कोणी याच्यामध्ये आरोपी राहील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। नाही, निश्चितपणे पोलिसांवर असा कुठलाही दबाव नाही, पोलीस कुठलाही दबाव काम करतात। महिलेवर जर कुठे अन्याय होत असेल तर आम्ही त्या महिलेबरोबर असतो। जो कोणी जबाबदार असेल त्यावर तुम्ही कारवाई करा असं पूर्वीसुद्धा आम्ही सांगितलेलं, या विषयाच्या बाबतीतसुद्धा सांगितलेलं आहे। तो मतदारसंघ हा संदीप भैयाचा आहे। संदीप भैयाला या विषयाच्याबद्दल नक्कीच त्या ठिकाणी माहिती असेल की काय खरं घडलं, कसं घडलं, आणि ते तुमच्या सर्वांसमोर येतीलच। आमचा विश्वास संदीप भैयावर आहे। त्याचे कार्यकर्ते कोण काय हे आम्हाला काय त्या ठिकाणी माहीत नाही, त्यामुळे संदीप भैया याच्याबद्दल स्पष्ट त्या ठिकाणी सांगतात। आणि एक तुम्ही समजून घ्या की या बाबतीत म्हणजे इथं हे घडलं नाही घडलं हे खऱ्या अर्थाने पोलीस सांगू शकतील, ते पोलीस सांगतीलच, पण 2 दिवसातच हे जे दोघं होते ते पुढे आले आणि आता पोलीस कैदीमध्ये आहे। जो पूर्वीचा विषय झाला होता त्याच्यामध्ये 1-2 महिने तुम्ही त्या ठिकाणी त्यांना पकडू शकला नव्हता। त्यामुळे संदीप भैयांना येऊ द्या, संदीप भैया या बाबतीत जास्त स्पष्टपणे सांगू शकतील।